आठवड्याभराच्या भाज्या नेतात तर खरंच हे प्रॉफिटेबल आहे. किरकोळ भाज्या घ्यायच्या ते पण सांगितलेलं. इकडे कुल्फी पण मिळेल तुम्हाला खायला. त्याच्यात म्हातारे बसून टुणूक उडी मारून आंबडीवाली घ्या की बारकीवाली घ्या. एवढा आता मटारचा भाव वाढलेला आहे. छान आहे भाजी. कुठली पण भाजीला तुम्ही विचारलं तर विचार चालला आता तोतापुरी कैऱ्या पण घ्याव्या. तुम्हाला सर्वांना आश्चर्य वाटेल. अर्धा किलो आपण घेतले बघा गावठीवाली. सकाळी लवकर यायचं 8 वाजता. आपल्याकडे 20 रुपयाला 3 आणि 4 याच्यावर नाही. कोथिंबीर पण चायनाची आहे. डायरेक्ट डबलचा फरक आहे भावामध्ये. मार्केटमध्ये फ्री मिळत नसतं. या मार्केटमध्ये भाज्यांचे काय रेट आहे? सगळ्यात मोठं भाजी मार्केट आहे आणि सगळ्यात स्वस्त भाजी. नमस्कार मंडळी, मी अशोक तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय आपलं मराठी यूट्यूब चॅनल अशोक बाबाराम फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आता मी आहे वाशी एफएमसीच्या भाजी मार्केटमध्ये, जे की सगळ्यात मोठं भाजी मार्केट आहे आणि सगळ्यात स्वस्त भाजी मार्केट आहे. आता मी आहे ते रिटेलवाल्या भाजी मार्केटमध्ये. समोरच्या साईडला म्हणजे तिकडच्या साईडचे जे गाले आहेत ते होलसेलवाले असतात आणि ते सकाळी 11 वाजेपर्यंत सर्व संपून जातं. भाजी म्हणजे होलसेलचा मार्केट संपून जातं. आणि हे रिटेलवाला मार्केट आहे ते रात्री 2 वाजल्यापासून दुपारी 2 वाजेपर्यंत असतं. आपण जे आहोत त्या गाल्यांमध्ये आहोत ते सर्व पालेभाज्यावाल्या गाले आहेत. जिकडे तुम्हाला कोथिंबीर, मेथी, पालक असे सर्व पालेभाज्याच मिळणार आहेत आणि मसाल्याचं सामान म्हणजे लिंबू, मिरची असं काही सर्व मिळणार आहे. तर ते सर्व बघूया पहिलं आणि नंतर मग आपल्या ज्या रेग्युलर भाज्या आहेत गवार, भेंडी, पोपळे, तुमचं कडवळ ते सगळं मग तिकडे बघूया. तर चला तिकडे जाऊया. आणि आजची तारीख आहे ती आहे 13 एप्रिल 2026 आणि आजच्या तारखेला ह्या मार्केटमध्ये भाज्यांचे काय रेट आहेत ते सर्व चेक करूया. आणि आपल्याला थोड्याशा भाज्या पण घ्यायच्या आहेत. त्यासाठी तर स्पेशली आपण आलो तर आपल्याला कुठल्या भाज्या घ्यायच्या आहेत ते पण बघूया. इकडे कोथिंबीर वगैरे आहेत. कोथिंबीरवाले दिसतात. हे कसे आहे जोडी दादा? 20 रुपये 20. एकदम बारीकवाली कोथिंबीर आहे. 20 रुपये जोडी आहे कोथिंबीरची. आता तुम्ही सकाळच्या लवकर आला तर तुम्हाला 10-10, 15-15 रुपयाला पण मिळतील. पण आता जरा वेळ झाला त्याच्यामुळे 20 रुपये लावले आहेत. इकडे पण जुडी आहे. कसे जुडी दादा? बघा इकडे आहे 10-10 रुपयेवाली जुडी कोथिंबीरची. आणि जुडी बघा केवढी. कोणती पण घ्या 10 रुपये कोथिंबीरची जुडी. इकडे मिरची आहे. कशी मिरची दादा? 80 रुपयाला 2.5 किलो. मला 2.5 किलो येईल 80 रुपयाची. आणि तिखटवाली मिरची आहे 80 रुपयाला 2.5 किलो मिळेल तुम्हाला. 32 रुपयाला किलो. कसं आलं बघा? 160 रुपये 2.5 किलो. 160 रुपयाला 2.5 किलो आलं. आणि या मार्केटला सर्व 2.5 किलोचाच रेट असतो. आणि कढीपत्ता कसा आहे दादा? बघा 50 रुपये किलो कढीपत्ता आहे मार्केटमध्ये. कढीपत्ता 1 किलोवर विकला जातो इकडे. आपण कोथिंबीर बरोबर फ्री घेतो पण मार्केटमध्ये फ्री मिळत नसतं. 50 रुपये किलोने मिळतो. हे बघा इकडे गवती चहा आपण चहामध्ये टाकतो ना. आणि हे 30 रुपयाची जुडी आहे. 30 रुपयाला जुडी आहे गवती चहाची. त्याच्याच गड्या घालून तुम्हाला 10-10 रुपयाला विकतात आपल्याकडे रिटेलमध्ये. ह्याच्या जवळजवळ 5 ते 10 तर गड्या होऊन जातील आरामात तेवढ्या. 30 रुपयाला जुडी आहे. आणि इकडे कमी तिखटवाली मिरची 240 रुपयाला 2.5 किलो म्हणजे जवळजवळ 100 रुपये किलो. आणि तिखटवाली 120 रुपये 2.5 किलो म्हणजे फक्त 50 रुपये किलो. डायरेक्ट डबलचा फरक आहे भावामध्ये. बिना तिखटवाली महाग आहे, खूप महाग आहे. म्हणजे याच्यापेक्षा डबलने महाग आहे. कमी तिखटवाली मिरची आहे ती. बघा फरक बघा मिरचीचा. हे बघा इकडे कोथिंबीरची जुडी आहे ती 20 रुपयाची आहे. बघा 20 रुपयाला एक आहे. आणि ही गावठी कोथिंबीर आहे. आता याने सांगितलं गावठी कोथिंबीर आहे. आणि इकडे आहे ती 15 रुपयाची जुडी आहे. आणि ही चायना कोथिंबीर म्हणतात तिला. तिची पानं बघा कशी आहेत. तिला चायना कोथिंबीर म्हणतात. कोथिंबीर पण चायनाची आहे. आणि ही 15 रुपयाला जोडी मिळेल तुम्हाला. आता बघा दादा म्हणतोय 10 रुपयाला पण देतो मी तुम्हाला ही जोडी. होलसेलमध्ये घेतली तर अजून स्वस्तमध्ये मिळेल. 1-2 घ्यायला तर 10 रुपयाने मिळेल. पण ही चायनावाली कोथिंबीर आहे. जास्त टेस्ट नसतं हिला. आपल्या गावठीला चांगली टेस्ट असते. इकडे लिंब आहेत. साईज बघा केवढी आहे. आणि 300 रुपयाला 100 लिंब आहेत. 3 रुपयाला 1 लिंबू पडेल. साईज बघा तेवढी. आणि ती वाली दादा 5 रुपये 1. आणि हे ते 5 रुपयाला 1 आहे म्हणजे 500 रुपयाला 100 लिंब आहेत. आणि 100 लिंबांचा रेट आहे. इकडे मेथी आहे. ही तुम्हाला 30-30 रुपयाची जुडी मिळणार आहे. बघा केवढी आहे गड्डी. बघा ही गड्डी आहे 30 रुपयाची जुडी आहे तुम्हाला. आणि बघा हे सी ब्लॉक आहे भाजी मार्केटमध्ये. सी ब्लॉकमध्ये आलं तर तुम्हाला हे पालेभाजीवाले सगळे मिळतील. आणि कोथिंबीरच जास्त आहे मार्केटमध्ये. तर कांद्याची पात कशी आहे दादा? 6 रुपये. 6 रुपयाला. 6 रुपयाला एक कांद्याची पात आहे. कोणती पण घ्या 6-6 रुपयाने तुम्हाला मिळेल. होलसेल रेट आहे एकदम. बघा इकडे पालक आहे 15 रुपयाला. बघा जुडी कशी आहे पालकची. 15-15 रुपयाला पालक मिळेल. कुठला पण घ्या पालक.
जोडी. बाकी कोथिंबीर मात्र भरपूर आहे मार्केटमध्ये. बघा पालकची जोडी दाखवतो, मोठी आहे जोडी. मोठी है हां बघा मोठी जोडी आहे, 15 रुपयाला. भाव नहीं होगा, 20 रुपये पालक है. बघा भाव नाही होणार, 15 रुपयाच्या खाली नाही होणार. इकडे बघा कांद्याची पात आहे, कशी आहे बघा 10-10 रुपये तुम्हाला कांद्याची पात प्यायली. मी जरा कांदे मोठे आहेत, मगाचे छोटे होते. हां लेताव ना. आणि बघा इकडे एवढे कांदे आहेत, जवळजवळ 10 कांदे आहेत. आणि पात बघा केवढी आहे. बघा इकडे आहे कुठला सी 338 गाळा आहे. इकडे तुम्हाला कांद्याच्या पाती, कोथिंबीर सर्व काही मिळेल. इकडे पुदिना आहे. आपण बघा आपण कोथिंबीर मागतो ना रिटेलमध्ये, आपल्याला कोथिंबीर घेतो मसाला, त्याच्यामध्ये आपण फ्रीमध्ये मागून घेतो थोडीशी. पण इकडे हीच जोडी 30-30 रुपयाला आहे. 30 रुपयाला जोडी आहे एवढी पुदिन्याची. इथे सर्व तुम्ही बघितलं पालेभाज्यावाले आहेत सगळे. जास्त तर कोथिंबीर आहे पूर्ण मार्केटमध्ये. कोथिंबीर दिसते. आपण पण घेतली आहे, कोथिंबीर पण घेतली आणि लिंब घेतले. गरमी आहे तर लिंब घेतले. आणि 50 रुपयाला 1 डझन लिंब भेटलेले आहेत आपल्याला. चला चांगला रेट मिळाला, कारण आपल्याकडे 20 रुपयाला 3 आणि 4 याच्यावर नाही आहे. तर आता भाजी मार्केटमधनं म्हणजे पालेभाजी मार्केटमधनं आपण जाऊया आपल्या दुसऱ्यावाल्या मार्केटमध्ये, जिथे आपण रेग्युलर असतो. इकडे गवारची शेंग, चवळी, भेंडी असं काय काय बघायचं आपलं, दुधी वगैरे. चला मी सकाळी लवकर आलात ना 5-6 वाजता त्याच्या अगोदर पण इकडे तुम्हाला ना सर्व शेतकऱ्यांच्या गाड्या अशा लागलेल्या दिसतील बऱ्याचशा. त्या डायरेक्ट भाज्या विकतात. त्यामध्ये मार्केटमध्ये नाही जात, इथे उभं राहूनच भाज्या विकतात. 10-10 रुपये 5-5 रुपये जोडी विकतात. कुठलीही असेल ती, मेथी असेल, कोथिंबीर असेल. पण सकाळी लवकर यायचं, 8 वाजायच्या अगोदर यायचं. हे बघा इथे अरबी आहे. कशी अरबी बघा, अरबी आहे ती 50 रुपये किलो. आणि परवळ पण 50 रुपये किलो. अरबी पण 50 रुपये किलो. आणि बीट कसं आहे 50 रुपये 2.5 किलो बीट. आणि गाजर 2.5 किलो. बघा 60 रुपये 2.5 किलो गाजर आहे. आणि 50 रुपये 2.5 किलो बीट आहे. बीट स्वस्त झाले आणि मोठे मोठे बीट पण आहे इकडे. बघा मोठ्या साईजचे बीट पण आहे इकडे. ते गवार कसे आहेत? गवार 80 रुपये किलो आहे. आणि फरसबी याची 50 रुपये किलो आहे. इकडे ही जी गवार आहे ती देशी नाही म्हणत, आपण रेग्युलर म्हणतो. आणि बघा ही गावठी गवार आहे जी 80 रुपये किलो आहे. 40 रुपये अर्धा किलो आपण घेतली आहे बघा ही गावठीवाली. इकडे बघा पापडी आहे. पापडी कसं बोलले बघा 50 रुपये किलो पापडी. आणि शिमला मिरची कशी आहे बघा, शिमला पक्का बोल कोणता बघा, शिमला मिरची 40 रुपये किलो आहे. पण शिमला मिरची आहे बघा तेवढी मोठी. आणि पापडी आहे ती मोठीवाली पापडी आहे 50 रुपये किलो. बघा ही काकडी तुम्हाला 30 रुपये किलोने मिळेल. आणि 70 रुपयाला तुम्हाला 2.5 किलो मिळेल काकडी. अशा भाज्या आहेत की तुम्हाला सर्वांना आश्चर्य वाटेल ह्या शेवग्याच्या शेंगाचा रेट आहे की, कारण हा 400 रुपये किलो होता आणि आज 120 रुपयाला 2.5 किलो आहे. म्हणजे फक्त 50 रुपये किलो. बघा शेवग्याची शेंग फक्त 50 रुपये किलो. कैरी बघा ही पण कैरी आहे ती 120 रुपये 2.5 किलो. आणि आपले गावठी आंबे आहेत, लोकल आंबे. हे तोतापुरी पण सेम आहे बघा, तोतापुरी पण सेम आहे 120 रुपयाला 2.5 किलो, 50 रुपये किलो. आणि टिंडे कसे आहेत टिंडे बघा, टिंडे पण 120 रुपयाला 2.5 किलो. कच्ची केळी बघा, कच्ची केळी पण 120. इकडे तुम्ही काही घ्या 120 रुपये 2.5 किलो आहे, 50 रुपये किलो आहे. फडका पण 120 रुपयाला 2.5 किलो म्हणजे 50 रुपये किलो. फक्त ही जी परवळ आहे ते 200 रुपयाला 2.5 किलो आहे. म्हणजे तुम्हाला एक 70 रुपये किलो मिळेल. बाकी सर्व मिळेल तुम्हाला 120 रुपयाला 2.5 किलो, 50 रुपये किलो. तर विचार चालला आता तोतापुरी कैऱ्या पण घ्याव्या, खायला चांगलं लागतं. आणि अशा सगळ्या भाज्या D392मध्ये ऑलमोस्ट सगळ्या भाज्या आहेत इकडे. तुम्हाला हव्या तेवढ्या. तर माझ्या गरजेच्या तर बऱ्याचशा भाज्या मी इथेच घेतलेल्या आहेत एकाच ठिकाणी. ते आवळा कसा आहे बघा, आवळा आहे तो 300 रुपयाला 2.5 किलो आहे इकडे आवळा. बाजूला आहे भेंडी कशा आहे दादा बघा, भेंडी आहे ती 50 रुपये किलोने तुम्हाला मिळेल भेंडी. आणि गवार 60 रुपये किलो. गवार आहे ती 60 रुपये किलो. तोंडली कशा आहे दादा बघा, तोंडली पण आहे ती 50 रुपये किलो. आणि सध्या मार्केटमध्ये ना कुठली पण भाजीला तुम्ही विचारलं तर 50 रुपये किलोचाच रेट चाललेला दिसतो आहे. थोड्याशाच भाज्या आहेत 20% भाज्या ज्या वेगळ्या रेटच्या आहेत, बाकी ऑलमोस्ट सगळ्या भाज्या 50 रुपये किलोने चाललेल्या आहेत. इकडे चवळी आहे जी तुम्हाला 40 रुपये किलोने मिळणार आहे. आणि मार्केटमध्ये दिसले आपल्याला घोळची भाजी. आता आपल्याला घोळचा मासा माहीत आहे, म्हणजे घोळ मासा माहीत आहे, शरीराला छान आहे म्हणतात ताई. हां थोडी आंबट असते का?
आणि कशी 50 रुपये किलो. बघा 50 रुपये किलो आहे गोळची भाजी. तर इथं मी पहिल्यांदाच बघितलं, एवढ्या मार्केटमध्ये येतो पण बघितली पहिल्यांदाच आहे. बघा इकडे कोबी आहे जो 20 रुपये किलोने तुम्हाला मिळणार आहे. बघा 2.5 किलो 40 रुपयाला, म्हणजे होलसेलमध्ये 40 रुपयाचा रेट आहे 2.5 किलो. इकडे आहे मटार जो आत्ता त्याचा भाव वाढला आहे. लास्ट टाईम आपण घेतलं तेव्हा 100 रुपयाला 3.5 किलो देत होते, आता 250 रुपयाला 2.5 किलो आहे, म्हणजे 100 रुपयाला किलो झाले. एवढा आता मटारचा भाव वाढलेला आहे. आणि इकडे शिमला मिरची आहे जी तुम्हाला 100 रुपयाला 2.5 किलो मिळणार आहे. आपल्याला लागणाऱ्या सगळ्या भाज्या जवळजवळ घेऊन झालेल्या आहेत आणि बघूनही झालेल्या आहेत रेटसही. चला अजून काय बघायचं आहे, आता टोमॅटो बघायचा आहे आपल्याला. आणि हा बघा हा सुरुवातीला होता तिकडे, आता जरा या साईडला आला आहे. आता D414 इकडे आला हा हिरो. बघा पहिला तिकडे सुरुवातीला होता, त्याला शोधत होतो, इकडे भेटला D414मध्ये. इकडे फ्लॉवर जो आपल्याला पाहिजे होता तोही भेटलेला आहे. कसं आहे दादा फ्लॉवर? 80 रुपये किलो. बघा 80 रुपयाला 2.5 किलो, 40 रुपयाला 1.25 किलो आणि तुम्हाला 20 रुपयाला अर्धा किलो मिळेल. म्हणजे तुम्ही जर म्हणाल की बाबा 1.25 किलोच्या रेटने, तसं नाही का, जसं कमी घेणार रेट थोडासा वाढणार, तुम्हाला पण माहिती आहे. आणि गड्डी जवळजवळ अर्धा किलोच्या वरचीच आहे सगळ्या गड्ड्या आणि चांगला आहे फ्लॉवर. बघा इकडे गाला नंबर आहे D411, इथेच आहे ते. यांच्याकडे फ्लॉवर मिळतो आहे तुम्हाला 80 रुपयाला 2.5 किलो होलसेलचा रेट. बाकी इकडे फरसबी वगैरे पण आहे, चवळी आहे. दुधी कसं आहे दादा? 70-60 रुपये का 2.5 किलो. बघा 60 रुपयाला 2.5 किलो तुम्हाला दुधी मिळतो आहे. हा रेट आहे दुधीचा आजचा. इकडे तुम्हाला मिळतो आहे गिलका 25 रुपये किलो. बघा 25 रुपये किलोने मिळतो आहे तुम्हाला गिलका. आणि वांगी कशी आहे? वांगी 15 रुपये किलो. वांगी आहे ती 15 रुपये किलो आहेत, थोडी उतरलेली आहे पण ही तुम्हाला 15 रुपये किलोने मिळते. सगळं सेम रेट आहे. बघा कुठली पण घ्या 15 रुपये किलो. ही मोठीवाली घ्या, ही लांबडीवाली घ्या, ही बारकीवाली घ्या किंवा ही घ्या, 15 रुपये किलो कुठली पण वांगी घ्या. वांगी आहेत बघा आपली गावठी वांगी 70 रुपये 2.5 किलो तुम्हाला मिळतील. ही गावठी वांगी 70 रुपयाला 2.5 किलो. हे बघा ही फ्रायवाली मिरची 100 रुपयाला तुम्हाला 2.5 किलो मिळणार आहे. 140 रुपये सांगितले होते पण 100 रुपयाला 2.5 किलो मिळेल तुम्हाला. रताळी कशी आहे? रताळी 120 रुपये. बघा आज एकादशी आहे, रताळी येते 120 रुपयाला 2.5 किलो, म्हणजे 50 रुपये किलो रताळी. पपई आहे ती 20 रुपये किलो, कच्चीवाली पपई आहे. बघा इकडे कोहळा आहे जो तुम्हाला 24 रुपये किलोने मिळणार आहे. आणि भोपळा आहे तो पण 24 रुपये किलो आहे. सुरण कसे बोलले जातं? 120 रुपये 2.5 किलो. 130 रुपये 2.5. बघा 130 रुपये 2.5 किलो, म्हणजे जवळजवळ 55 रुपये किलोने तुम्हाला सुरण मिळतं. हे बघा इकडे केवढे मोठे भोपळे आहेत, त्याच्यात म्हातारी बसून टुणूक उडी मारून जाईल असा भोपळे येते. आणि 16 रुपये किलोने तुम्हाला मिळणार आहेत भोपळे. इकडे भोपळे कोळे सगळे काय आहे. इकडे टोमॅटो आहेत हे तुम्हाला 80 रुपयाला 2.5 किलो सांगतात, पण 70 रुपयाने दिलेत आपल्याला 2.5 किलो. जास्त मोठे पण नाही आहेत, जरा थोडेसे छोटे छोटेच आहेत पण ठीक आहे. 70 रुपयाला 2.5 किलो टोमॅटो. गाला नंबर D475. इकडेच असतात दादा, हे रोज डेली असतात ना, वर्षाचे 365 दिवस, पहाटेपासून तर दुपारपर्यंत 2 वाजेपर्यंत तुम्हाला मिळतील. कधी सुट्टी वगैरे काय नाही, कधी या. आणि हे मार्केट तसंच आहे, त्याचं टायमिंगच आहे, सुट्टी वगैरे कधी काय नसतं. वर्षाचे 365 दिवस हे मार्केट चालू असतं. आणि इकडे कुल्फी पण मिळेल तुम्हाला खायला गरमीच्या सीझनमध्ये. कुल्फीवाले आले, जुना मटका कुल्फी. आता मटका नाही पण टोपली आहे. तर मंडळी अशा प्रकारे आपलं APMC वाशीचं भाजी मार्केट एक्सप्लोर करून झालेलं आहे. तुम्हाला मी टाईम तर सांगितलेलाच आहे आणि सर्व दिवस चालू असतं ते पण सांगितलेलं आहे. कुठे किरकोळ भाज्या घ्यायच्या ते पण सांगितलेलं आहे. आणि आपण पण बऱ्याच भाज्या घेतलेल्या आहेत. हे बघा इकडे ह्याच्यात पण आहेत आणि खाली पण अशा पिशव्या आपण ठेवल्या आहेत. आता हळूहळू सेटिंग करतो आहे. त्याच्या आधी म्हटलं आपला व्हिडिओ एंड करावा. आणि भाज्या तर आपल्या घेऊन झाल्या आहेत आणि चांगल्या रेटमध्ये घेऊन झालेल्या आहेत. म्हणजे जर तुम्ही येत आहे आणि असं माझ्यासारखं जर आठवड्याभराच्या भाज्या नेत आहे तर खरंच हे प्रॉफिटेबल आहे मार्केट. तुम्हाला खूप फरक जाणवेल. बरीच लोकं येतात ना इकडे न्यायला, बरीच लोकं येतात आणि आपल्या आठवड्याच्या भाज्या घेऊन जातात. आणि काय बघा टोमॅटो जो मला 80 रुपयाला 3 किलो घेतला आहे, 80 रुपयाला 3 किलो, जो काल मी 50 रुपयाला किलो आपल्या कळव्यामध्ये रिटेलमध्ये घेतला होता. जास्तीत जास्त 40 रुपये किलो मिळेल तुम्हाला, पण 3 किलो 80 रुपयाला, म्हणजे 40 रुपयाचा भाव तुम्हाला जागेवरच होऊन जाईल. तर ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला वाशी APMCच्या भाजी मार्केटचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग असेच भेटू आपल्या नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.